नमस्कार. रितिकाज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत पौष्टिक असे गूळ शेंगदाण्याचे लाडू. हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप पौष्टिक असे आहेत, कारण यामध्ये शेंगदाणे आणि गूळ आहे. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, मिनरल्स आणि गुड फॅट असते. तसेच गुळामध्ये कार्बोहायड्रेट, आयरनचे प्रमाण खूप असते. त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर ठरतात. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुळाचं प्रमाण किती घ्यायचं आहे, शेंगदाण्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, त्यामुळे लाडू अगदी सहज वळले जातात, त्यात तूप घालण्याची गरज नाही, हे सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. तर इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत. शेंगदाणे स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत. त्यामध्ये काही कडू शेंगदाणे असतात आणि खडेही असतात, त्यामुळे इथे शेंगदाणे व्यवस्थित स्वच्छ असे निवडून घ्यायचे आहेत. नाहीतर जर कडू शेंगदाणे राहिले तर लाडूची चवही कडू होऊ शकते. म्हणून मी इथे शेंगदाणे व्यवस्थित नीट असे निवडून घेत आहे. मी या ठिकाणी तुम्हाला अर्धा किलो शेंगदाण्याच्या लाडूचे प्रमाण सांगत आहे. जर तुम्ही 1 किलो लाडूचे प्रमाण घेणार असाल तर त्यानुसार गुळही घ्या. मी इथे गूळ 400 ग्राम घेतला आहे. तर अर्धा किलो लाडूसाठी 400 ग्राम इतका गूळ. हा गूळ एकदम चिकट गूळ आहे, म्हणजे त्यामुळे लाडू अगदी सहज वळले जातात. जर तुम्ही गूळ पावडर वगैरे घातलीत तर लाडू वळायला खूप त्रास होतो, लाडू वळत नाही, त्याला चिकटपणा कमी येतो. त्यामुळे मी अशा प्रकारचा गूळ घेतला आहे, जो खूप चिकट आहे. तर इथे कढई मी गॅसवरती ठेवली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये शेंगदाणे टाकले आहेत आणि गॅसची फ्लेम कमी करायची आहे. कढई चांगली गरम झाली की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून मीडियम आचेवरती आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. कारण जर आपण फास्ट मोठ्या गॅसवरती शेंगदाणे भाजले तर ते फक्त वरून भाजले जातात आणि आतून कच्चे तसेच राहतात, ते कुरकुरीत होत नाहीत. म्हणून मी इथे मीडियम फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घेत आहे. 5 ते 10 मिनटं मीडियम फ्लेमवरती आपल्याला असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. 5-10 मिनटानंतर इथे आपले शेंगदाणे अगदी खमंग असे भाजले गेले आहेत. तुम्ही बघू शकताय टलपर शेंगदाण्यांपासून वेगळे होत आहे, म्हणजे आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले आहेत. इथे शेंगदाणे व्यवस्थित भाजलेत. आता हे शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत. एका परातीमध्ये मी ते शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवले आहेत. हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याची साल अगदी सहज निघते. ते एकदम व्यवस्थित भाजल्यामुळे याची साल अगदी सहज निघत आहे. जर तुम्हाला याची साल काढायची असेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या किंवा कापडी पिशवीमध्ये शेंगदाणे घालून ते थोडा वेळ चोळल्यानंतर त्याची साल अगदी सहज निघते. पण मी ते याची साल काढली नाही, मी तसंच ते बारीक करत आहे. आता या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन याची मोठी मोठी भरड करून घ्यायची आहे. एकदम बारीक पीठ करायचं नाही. तर याची अशी मी मोठी मोठी भरड करून घेतली आहे. हे सगळे शेंगदाणे बारीक करून नंतर आपल्याला थोडा थोडा गूळ घालून मग ते बारीक करायचं आहे. कारण आपण सुरुवातीलाच गूळ घालून घेतला तर ते मिक्सरच्या भांड्याच्या पात्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे ते व्यवस्थित मिक्सही होत नाही आणि बारीकही होत नाही. म्हणून मी इथं आधी थोडं थोडं हे मोठं मोठं बारीक करून घेतलं आहे. आता आपल्याला हे थोडं थोडं घालून त्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे तो गूळ व्यवस्थित बारीक होतो आणि मिक्सही व्यवस्थित होतो. आता हे मिक्सरला मी फिरवून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकताय गूळ व्यवस्थित अगदी मिक्स झाला आहे. त्यामुळे हे एकदम चिकट झाले बघू शकताय तुम्ही, म्हणजे लाडू अगदी सहज वळले जातील इतकं ह्याला चिकटपणा आला आहे. मी तर सगळं हे शेंगदाण्याचं बारीक करून घेतलं आहे गूळ घालून आणि त्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. मी ते वेलची पावडर घालून हे सगळं मिश्रण असं मिक्स करून घेते आणि नंतर त्याचे लाडू वळणार आहे. तर लाडू अगदी सहज वळले जातात, त्याला खूप छान चिकटपणा आला आहे. गूळ चिकट असल्यामुळे ह्या सारणाला एकदम चिकटपणा आला आहे आणि लाडू एकदम सहज वळले जातात. जास्त मेहनत करायची गरज नाही. तुम्ही बघू शकताय मी एका हाताने देखील लाडू वळून दाखवला आहे. अगदी सहज लाडू वळला जातो आहे. तर अशा प्रकारचा गूळ वापरल्यामुळे लाडूला चिकटपणा व्यवस्थित आला आहे.
जर तुम्ही गूळ पावडर वापरली तर तुम्हाला त्यामध्ये तूप घालण्याची गरज पडणार आणि तूप घातल्यामुळे लाडूला 2-4 दिवसामध्येच वास येतो आणि ते लाडू जास्त दिवस टिकत नाहीत. त्यामुळे तुम्हाला गूळ जो वापरायचा आहे तो चांगल्या क्वालिटीचा, जो चिकट असेल असा गूळ तुम्हाला वापरायचा आहे. तर मी इथे हे सगळे लाडू बांधून घेते. हे सगळे लाडू 30 लाडू इथे झालेले आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.